तोंडली, पडवळ ह्यासारख्या भाज्या मुलं खायला अजिबात मागत नाही. त्याची आपण जर भाजी केली तर मुलांना ती अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या अगदी बारीक चिराव्यात. तोंडली आहेत किंवा पडवळ आहे हे अगदी बारीक चिरावं. त्याच्याबरोबर खोबरं बारीक किसून आणि कोथिंबीर, त्याच्याबरोबर गोडा मसाला थोडासा, असं सगळं एकत्र मिक्स करून त्याचं एक प्रकारचं सारण करावं. तुमची मुलं जर घरी येणार असतील तर दुपारच्या वेळी हे सारण तुम्ही डोशामध्ये घालू शकता. आता डोसे करताना त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं नाचणीचं पीठ पण घालू शकता. म्हणजे आपण 3 भाग तांदूळ 1 भाग उडदाची डाळ घेतो की नाही, त्याच्याऐवजी 2 भाग तांदूळ घ्यावे, 1 भाग उडदाची डाळ घ्यावी आणि 1 भाग नाचणीचं पीठ घालावं. नाचणीचे डोसे करून झाले की त्याच्यामध्ये हे जे सारण आहे हे तुम्ही घातलं, हे शिजवून घ्यायचं बरं का सारण चांगल्यापैकी, आणि मग ते त्याच्यामध्ये घातलं तर मुलांना कळत नाही की आतमध्ये काय आहे. पण ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या अशा पद्धतीने त्यांच्या पोटात जाऊ शकतात. काहीतरी कल्पना केल्याशिवाय मुलं काहीही खात नाहीत. त्यामुळे अशा कल्पना करून आपण मुलांना खूप काय काय खायला देऊ शकतो. आता हे जे मी डोसे सांगितले हे तुम्ही मुलांना मोठ्या डब्यात देऊ शकत नाही, कारण त्याच्यातनं ते पडेल किंवा डोसे चामट होऊन जातात. तर हेच सारण चांगलं परतून घेऊन तुम्ही पोळीमध्ये घालू शकता. पण आता हेच आयडिया आहे की पोळी रॅप केलेली असेल, मुलांनी हातात धरली की सारण पडू शकतं. ह्याच्यासाठी एक खूप सुंदर कल्पना आहे की ते सारण पोळीमध्ये घातलं की पोळीच्या वरती, या सारणाच्या वरती पोळीच्या आजूबाजूला चीज स्प्रेड आणि किसलेलं चीज घाला आणि ती पोळी बंद करून तव्यावर थोडा वेळ ते चीज परतवा की काय होईल, ते विरघळेल. ते विरघळलेल्या चीजमुळे ही पोळी चिकटेल आणि चिकटलेली अशी पोळी मुलांना खायला खूप सोपी जाईल. त्याच्याच बरोबर तूप गुळाने सुद्धा तुम्ही मुलांना, आपण कसा पाक करतो तसं करून सुद्धा दोन्ही बाजूनी पोळी चिकटवून देऊ शकता. गंमत होईल. सुरुवातीला पोळी लागेल गोडसर, मग सारण आणि शेवटी परत पोळी चांगली गोडसर लागेल. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना हे खायला मोठ्या डब्यामध्ये देऊ शकता. ही कल्पना तुम्हाला कशी वाटली? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे आम्हाला सांगायला विसरू नका. आणि तुम्ही आमचा YouTube चॅनल जर शेअर केलेला सबस्क्राईब केलेला नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आवडला तर आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा सांगा.